माणसाच्या जीवनामध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये माणसाचं जगणं माणसाचं मरणं हे फक्त कर्मावर अवलंबून नाही की माणूस चांगला वागला म्हणजे खूप दिवस जगेल, माणसाने आरोग्याची काळजी घेतली म्हणजे माणूस लवकर मरणारच नाही, माणसाने पाप केली म्हणजे तो लवकर मरेल असा संदर्भ लावता येत नाहीये. आणि म्हणून भौतिक जगतामध्ये जगणाऱ्या माणसाला, या पंचसृष्टीमध्ये जगणाऱ्या माणसाला पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी या जीवनामध्ये आपण जगत असतो. आधुनिक विज्ञानामध्ये जर या पंचतत्वांचा संदर्भ घेतला तर आपण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये हे शिकत असतो की हे 5 तत्व आपण विज्ञानामध्ये शिकताना वेगळ्या शब्दात शिकलो. सॉलिड स्टेट ऑफ मॅटर, लिक्विड स्टेट ऑफ मॅटर, गॅसियस स्टेट ऑफ मॅटर, एनर्जी स्टेट ऑफ मॅटर आणि ॲब्सेंट ऑफ मॅटर. त्यालाच आधुनिक विज्ञानाची ही परंपरा आपल्या धर्मामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांमध्ये सांगितले. माणसं मेल्यानंतर सुद्धा त्यांचा धर्मविधी हा आपल्या धर्माचा फार मोठा आधार आहे, संशोधनाचा विषय आहे, हा फार मोठा प्रभावी विषय आहे. आणि याचं कारण असं आहे की धर्मशास्त्र हे परोक्ष जीवनावर विश्वास ठेवतं. पुनर्जन्म आणि पूर्वजन्म याच्या सिद्धांताच्या सिद्ध केलेल्या तत्वाने धर्मशास्त्र लिहिलं गेलं. आपण जन्माला येतो ना तेव्हा फक्त जीवशास्त्राचा बीज तत्वाचा विषय येत नाही. एक स्त्रीबीज एका पुरुष बीजाशी संयोग पाहून जीव तयार होतो हे जीवनशास्त्र जीवशास्त्र शिकवतं. पण आमचं धर्मशास्त्र मात्र या तत्वाला धरून सांगताना म्हणतं शुक्र आर्तव जीव संयोगे धारी जीवितम. आत्मा हा तत्वाचा भाग जोपर्यंत त्या संयोगित होत नाही तोपर्यंत जीव जन्माला येत नाही. या जगामध्ये अनंत स्त्रीबीज आहेत आणि इनफायनाइट पुरुष बीज आहेत. त्यांचा संयोगही अनंत वेळा होतो पण जन्माला मात्र अनंत जीव येत नाही. ज्या ज्या वेळेस आत्मा त्यात प्रवेश करतो त्या त्या वेळेसच जीव जन्माला येतो. आणि जन्माला आलेला जीव प्रत्येक वेळेस एकाच कारणाने एकाच वयात एकाच वेळी मरेल असं नाहीये. काही उपजत मृत्यू जन्माला येतात, काही बालपणी मरतात, काही तरुणपणी मरतात, काही म्हातारपणी मरतात. काहींच्या मरणाची वाट पाहावी लागते. ती म्हातारा 8 दिवस झाले काही खात पीत नाहीये, अन्न पाणी डॉक्टरांनी औषधही बंद केली आहेत पण तरी मृत्यू मात्र येत नाहीये. असे अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत. काही लोक पोटभर जेवून सुद्धा रोगी आहेत, काही लोक पोटाला पोटभर नाही तरी निरोगी आहेत, काही लोक शिळ्या भाकरी खाऊन पैलवान आहेत आणि काही लोक रोज 5 पक्वांना खाऊन मरायला लागले. मग हे चित्र काय आहे?
असं का? 1 + 1 = 2 हे गणितात जमतं, व्यवहारात मात्र याचं गुणारण कोणाला सोडवता आलं नाही. सगळ्या सुविधांनी उपलब्ध असणारी जीवन प्रणाली निम्म्या वयात मरतात. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, शेकडो वर्ष जगतात. मग या जगतामध्ये हे कोडं आहे ना, हे कोडं ना विज्ञानाला समजलं, ना आरोग्यशास्त्राला समजलं, ना आधुनिक विज्ञानाला समजलं. हे कोडं सोडवलं तर आमच्या धर्मशास्त्राने. आणि म्हणून आज या गोरी परिवार हा एक सुशिक्षित परिवार आहे. उच्चभ्रू शिक्षण घेतलेली मंडळी या परिवाराच्या संपर्कात आहेत. तुम्ही सगळेजण विज्ञाननिष्ठ आहात, विज्ञानाचा अभ्यास केलेले आहात, आणि विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली तर कदाचित तुमच्या जीवनात फार मोठं परिवर्तन होईल. या उद्देशाने आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग संत विसोबा खेसर नावाच्या एका अडाण्यातल्या अडाणी, शूद्रातल्या शूद्र जाती जन्माला आलेल्या या विसोबाने एक शास्त्र सांगितलं, एक अभंग लिहिला की जो या सगळ्या कोड्याचं उलगडा करतो. विसोबा खेसर एका अभंगामध्ये म्हणतात, जे जे असेल प्रारब्धी ते न चुकेल कर्म कधी, होणारा सारिखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे, न कळे पुढील होणार भूत भविष्य विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वता, ऐसा लिहून गेला विधाता, मग कास या करावी ते चिंता, आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव, जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करिता, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपुले धैर्य बळ, अनाचारी मन केवळ नये बाटू सर्वथा, अखंड वाणी हरिस्मरणी, सुख विश्रांती कीर्तनी, संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ. एवढा मोठा अभंग आहे, 6 चरणाचा अभंग आहे, पण मुद्दा फार महत्वाचा आहे. जे जे असेल प्रारब्धी ते न चुकेल कर्म कधी. जे तुमच्या प्रारब्धात आहे, जे तुमच्या नशिबात आहे ते कधीच चुकणार नाही. प्रारब्ध आणि नशीब या गोष्टी आमच्या वैज्ञान आणि आरोग्यशास्त्राला सांगता येत नाही. आम्ही तुमच्या अंगात शुगर किती सांगू शकतो, तुमचं बीपी किती सांगू शकतो, तुमचं हृदय कार्य कसं करतं सांगू शकतं, तुमचं यकृत काम कसं करतं सांगू शकतो, तुमचं यकृत खराब झालं तर बदलू शकतो, तुमचं फुफ्फुस खराब झालं तर रिपेअर करू शकतो, तुमचं हृदय बदलू शकतो, तुमचं आतडं तोडून खराब भाग काढून पुन्हा शिवू शकतो, पाय मोडला तर पाय रिपेअर करून पुन्हा पहिल्यासारखं चालायला लावू शकतो. पण तुमचं मरण कधी आहे, तुम्ही कधी मरणार आहात, तुम्ही कशाला आम्ही कधी मरणार आहेत, याचं उत्तर आमच्या शास्त्रात नाही. या जगात अनेक अशी माणसं आहेत की ज्यांच्या हृदयाच्या तिन्ही शिरा 100% बंद आहेत. डॉक्टरने सांगितलं यांचा बायपास केला नाही तर हे काही दिवसाचे सोबती आहेत. मी तुम्हाला साक्ष देतो, असे हजारो पेशंट मी तुम्हाला फोन नंबर यादी आणि नावानिशी दाखवतो. 10-10, 20-20 वर्ष झाले औतकाठी चालू आहे, शेतात कामं करतायत, त्यांना कुठेही काही जाणवत नाहीये. आणि डॉक्टर तर म्हणतायत की हा मरणार आहे, आणि तो तर म्हणतो मला काही होत नाहीये. त्याच्या उलट असे कित्येक माणसं आहेत की ज्यांच्या
आरोग्याच्या तपासण्या केल्यात, डॉक्टरनी सांगितलं तुझं हृदय सक्षम आहे, तुझा फुफ्फुस चांगलं कार्यरत आहे, तुझा BP नॉर्मल आहे, तू निरोगी आहे. आणि दुसऱ्या दिवशी बातमी येते ते माणूस गेले, रात्री झोपले, सकाळी उठलेच नाही. कसे गेले बरं? कसे गेले? पोस्टमॉर्टम मध्ये काय कळतं? पोस्टमॉर्टम मध्ये काहीच कळत नाही. हा सगळा भूलभुल आहे, याच्यामध्ये काहीच नाही. गेलेला माणूस फक्त गेला, याच्यापेक्षा जास्त प्रश्नार्थक पाहण्याची व्यवस्था नाही. मग जाण्याचे प्रकार किती? जाण्याचे 2च प्रकार आहेत महाराज. हा शब्द फार काळजीपूर्वक ऐका, कारण ज्यांना अध्यात्म कळतं त्यांना आरोग्यशास्त्र माहीत नसतं. ज्यांना आरोग्यशास्त्राचं PhD मिळवली त्यांना अध्यात्म काहीच माहीत नसतं. आणि हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे. जे पूर्वी संत, महंत, ऋषी, मुनी ही मंडळी होती ते दोन्ही शास्त्राचे निपुण होते, पारंगत होते. म्हणून तर तुकाराम महाराज कीर्तन संपलं की उपडी चालू करायची. बघा, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, या कीर्तनकारांची जी परंपरा होती ना, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांनी ज्या गावात कीर्तन केली त्या गावात उपडी उघडली आणि लोकांचं प्रश्न सोडवण्यासाठी चालू केलं. एकदा म्हणला माझ्या मुलीचं लग्न जमत नाही. महाराज त्याची मानसिकता ओळखायचे, त्याच्या मनात काय आहे ते समजायचे आणि त्याला सांगायचे या मार्गाने जा, तुझ्या मुलीचं लग्न जमत. कोणी म्हणाला का माझ्या मुलाला फार त्रास आहे, शारीरिक आजार आहेत, डॉक्टर साहेबांकडे जाऊन आलो, त्याला गुण येत नाहीये. ही तुकाराम महाराजांसारखी मंडळी त्याला आरोग्याचे सल्ले द्यायचे. का द्यायचे? कारण त्यांना त्याचं ज्ञान होतं. अध्यात्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे वेगळं नव्हतं. म्हणून तर या धर्मशास्त्रामध्ये 4 वेद आणि 4 उपवेद आहेत. थोडा बारीक अभ्यास शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला भविष्यात या व्यवस्थेत काय बदल अपेक्षित आहे हे समजेल. 4 वेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती. याचा अर्थ काय या वाक्याचा? 4 वेद. आता वेद हे काय? वेद हे विज्ञान आहे, वेद हे विज्ञान आहे. 6 शास्त्र आपण म्हणतो ना, हा 10वी नंतर सायन्सला गेला, हा कॉमर्सला गेला, हा आर्ट्सला गेला. पण या धर्मशास्त्रामध्ये शास्त्र 6 आहेत की जी शास्त्र तुमच्या कुठल्याही अभ्यासक्रमात आज नाहीत, ती खरी धर्मशास्त्र आहेत. कोणते 6 शास्त्र आहेत? न्यायशास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. आता हे नावच तुम्ही पहिल्यांदा ऐकले असतील. तुम्ही PhD असाल, तुम्ही MPhil असाल, तुम्ही MD असाल, तुम्ही MDS असाल, पण तुम्हाला हे 6 नाव कधी ऐकायला मिळाली? सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, मीमांसा शास्त्र. कधी नावं ऐकली? नावच माहीत नाही तर अभ्यास काय? अभ्यास नाही तर ज्ञान काय? आणि ज्ञान नाही तर मती काय आहे? आणि मती नाही तर आमचे ज्योतिबा फुले म्हटले, काय सांगितलं ज्योतिबा फुलेंनी? अविद्येने काय केले? आपण लिहितो, बघतो सुभाषित लिहितो की ज्ञान गेले, विद्या गेली, मती गेली, बुद्धी गेली, अर्थ गेले, शूद्र खचले. हे लिहिलं त्यांनी आपल्या विचारांनी. आम्ही आपला फक्त मोठेपणा ते कुठेतरी भिंतीवर लिहितो, ती भिंतच फक्त भिंतीलाच माहिती त्याचा अर्थ काय ते. आम्ही कधी त्याचा अर्थ घेतला नाही. अरे ज्योतिबा फुले सुद्धा हे आधुनिक विज्ञानाचे प्रणेते जरी होते तरी अध्यात्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. आमचे सावता महाराज हे जरी महाराज होते तरी विज्ञानाचे आणि वैद्यकशास्त्राचे जाणते होते. आरणगाव भेंडीमध्ये असणाऱ्या सावता महाराजाच्या मळ्यात तो मळा नसून डॉक्टर साहेब ते एक फार्मसिस्टचं दुकान होतं.
सावता महाराजाचं अरणभिंडीचा मळा म्हणजे जगाच्या पाठीवर उपलब्ध असणाऱ्या आरोग्यदायी सर्व वनस्पतीचं भांडार म्हणजे सावत्याचा मळा होता. म्हणून तर सावता महाराज आरोग्याचे सगळे उपचार सांगताना म्हणतात, मानसोपचार, शरीरोपचार, नेत्रोपचार, दंतोपचार, हे सगळे उपचार सावता महाराज करीत होते. आणि म्हणून तर ते म्हणतात, आमची म्हाळीयाची जात शेत लावू बागाईत, आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलवाडा. आता पुढे उपचार सांगतात, शांती शेवंती फुलली, शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई जुई व्याली. बघा शब्द बघा, जिच्या केसात मोगऱ्याचं गजरा आहे, जिने आंबाडा बांधून मोगऱ्याची विणी घातली, तिला काय मिळालं? शांती. शांती शेवंती फुलली, प्रेमी जाई जुई व्याली. व्याली, व्याली म्हणजे काय? व्याली म्हणजे जन्माला आली. प्रेमे, प्रेम म्हणून तर आपण प्रेमाने, आता आजकाल ते निघाले बुके, ते बुके घ्यायचं, याला द्यायचं, याला द्यायचं, त्याला द्यायचं. एकाच मिनिटात तो बुके कुठे जातो? कचरा कुंडीत जातो, एकाच मिनिटात. बरं तुमचा मी घेतला परत दिला तर काय हलकट आहे हो, याला साधा बुके विकत नाही आणता आला म्हटलं. अरे हे विज्ञान निष्ठा आहे. जी झाडं विषारी आहेत ती आमच्या कुठल्याच पूजेला वापरली जात नाही. जी झाडं औषधी आहेत याचा वापर पूजेमध्ये प्रत्येक ठिकाणी केला गेला, तो फक्त पूजेपुरताच राहिला. हे समाजाचं दुर्दैव आहे, तो फक्त पूजेपुरताच राहिला. समाजाने परंपरेमध्ये व्यवहार बदलला आणि पूजा तीच ठेवली. अशी कोणती पूजा आहे की ज्या पूजेने तुमचं कल्याण होईल? कल्याण त्यानेच होईल की जे धर्मशास्त्राने सांगितलं ते तुम्ही आचरणात आणलं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच मा करणे काम, बीजवाढा वया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभार, तुका म्हणे साना थोर. 11:11 झालेले आहे. 11:51 आपलं प्रवचन संपेल. पण उरलेले 40 मिनिटं कुठेही चित्त विचलित होऊ न देता, कुठल्याही अंतरायाकडे लक्ष न देता, कुठल्याही दुसऱ्या आवाजाकडे, दुसऱ्या येणाऱ्या माणसाकडे लक्ष न देता, एकाग्र चित्ताने तुम्ही फक्त माझ्याकडे नजर लावा. माझे कान आपोआप माझ्याकडे येतील आणि फक्त 40 मिनिटं जे सांगितलं ते ऐकून घ्या आणि तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करा. त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं की नाही हा नंतर तुमचा भाग आहे. पण पुढील 40 मिनिटं अत्यंत बारीक कान देऊन ऐका, बारकाईनं ऐका, की जे तुमच्या आयुष्याला तुमचं विज्ञान, तुमचं अध्यात्म, तुमचा धर्म, तुमची जात आणि तुमचं शास्त्र याने एका प्रेरणेतून तुमचं जीवन आनंदी, सुखी, समाधानी आणि निरामय होईल. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्. हे नुसतं म्हणल्याने काय होणार? समजा डॉक्टर रोज सकाळी राऊंडला गेले, नीट होशील नीट होशील म्हणले, नीट होणार. त्याचा जर उपचार झालाच नाही तर तो चांगला माणूस मरल ना. लक्षात ठेवा, कर्तव्य दक्षता ही सगळ्यात धर्माची पहिली पायरी आहे. म्हणून तर भगवद्गीता सांगते, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुभी मा ते संग अस्तु अकर्माणी. तो पापी आहे जो कर्म करत नाही आणि तो पुण्यवान आहे जो कर्म करतो. बस याच्यातच पाप पुण्याची व्याख्या लक्षात ठेवा. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले, ये न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन. परी अर्जुन
तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी करी कर्मे. जे तुला आले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरीच ते परिपूर्ण होय जाण. जीवनाचं सार्थक कशात आहे? या जीवनाचं सार्थक आहे मृत्यूनंतरच्या मोक्षामध्ये. मारायला सगळेच आलेत, पण मेल्यानंतरची व्यवस्था सर्वश्रेष्ठ कोणती आणि सर्वात कनिष्ठ कोणती याचा थोडा अभ्यास करतो बरं का. हे वाक्य नीट ऐकून घ्या. तुम्ही बघा जसं एखाद्याला 12वी झाली, नीटला मार्क पडले 550, मग त्याची ॲडमिशन कुठे होणार? मग तो वेटिंगला असतो. तो म्हणतो माझा इतका आला नंबर, इतका नंबर आहे माझा, मी चेक करतोय रोज, ॲप्लिकेशन टाकलंय, मला कोणतं कॉलेज मिळेल, मी चॉईस दिलेत, मग मला इकडे ॲडमिशन मिळेल. बरोबर आहे की नाही? आता मृत्यूनंतरही ॲप्लिकेशन आहे. मृत्यू ही पहिली परीक्षा आहे. कशाची? परोक्ष जीवनाची पहिली परीक्षा आहे. मृत्यूनंतर किती ठिकाणी ॲडमिशन मिळते? मृत्यूनंतर 4 ठिकाणी ॲडमिशन मिळते. मृत्यूनंतर काही जीवांना मोक्ष मिळतो, काही जीवांना स्वर्ग मिळतो, काही जीवांना पुन्हा पुनर्जन्म मिळतो आणि काही लोकांना नरकात ढकललं जातं. किती ॲडमिशनचे प्रकार आहेत? 4 ॲडमिशनचे प्रकार आहेत. आता हे नीट ऐकून घ्या बरं का. तर हे प्रपंच तुम्हाला कसा आहे आणि काय होणार आहे हे कळेल. आज तुम्ही एखाद्याला लुटाल, आज तुम्ही अन्न असून एखाद्याला उपाशी ठेवाल, हा तुमचा माठ भरलाय पण तुम्ही म्हणाल तिथं बिस्लरी विकत मिळती पी. अरे या कलियुगात माणसं दान धर्म परोपकार प्रेम माया ममता जीव जिव्हाळा दया क्षमा शांती हे सगळं विसरलेत. फक्त एकच आहे, येऊ द्या येऊ द्या, मला द्या, मला काय द्या, मला पैसा द्या, मला पद द्या, मला प्रतिष्ठा द्या, मला प्रसिद्धी द्या, मी कसाही वागन, मला चांगलं म्हणा. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न इच्छन्ति मानवा पापस्य फलम न इच्छन्ति पापम कुर्वन्ति मानवा. भृगु संहिता नावाचं पुस्तक आहे. 1,00,000 वर्षापूर्वी लिहिलेले पुस्तक आहे. त्याच्यामध्ये भृगु ऋषी म्हणतात की ऐसा कलियुग आएगा आदमी पाप करेगा पुण्य का फल पाएगा. पाप करील आणि पुण्याच्या फळाला इथं लिस्ट काय लाईन लागली रे? अहो इथं पुण्याचं फळ मिळतं. मला घ्या लाईन मध्ये. तू पुण्य काय केलं? कागद आहेत ना माझ्याकडे, काय सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. हे काय मी डॉक्टर झालो, तुला येतं का? सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, तुला काय करायचं बाकीचं? D.Ed झालो, शिक्षक झालो, मला शिकवता काय येत नाही. सरकारने कधी विचारलं मला शिकवता येतं का तुम्हाला? सरकारने D.Ed झाला का? अरे असे किती 7वी पास आहेत, त्यांच्यावरती अभ्यास केला तर त्यांच्यासारखे उत्कृष्ट समुपदेशक नाही. पण काय करता, त्यांना डिग्री नाही ना, घरी बसली. आणि असे कित्येक डिग्रीवाले आहेत प्रत्येक क्षेत्रात. बघा बरं का, प्रत्येक क्षेत्रात माफ करा बरं का भाऊ, मी कोणाला नावं ठेवत नाही. प्रत्येक क्षेत्रात अशा डिग्र्या घेऊन येणारे आहेत, ज्यांना व्यवहार कळत नाही, यांना काही कळतच नाही आपलं काय चाललंय ते. ते असे पद घेऊन बसलेत की ज्यांच्या पदावर बसल्यावर त्यांचे शिपाई त्यांना मार्गदर्शन करतात. अहो साहेब असं नाही, असं आहे, असं आहे का? बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कारण शिपाई बिचारा बऱ्याच वर्षापासून त्या खात्यात त्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करता करता साहेबाचं काम काय असतं त्याला माहीत असतं. आणि साहेब आयता बसतो, याचं ट्रेनिंग जिथं चालतं तिथं समाज नसतो, आणि जिथं समाज असतो तिथे याचं काम असतं, आणि मग इथं प्रश्न तयार होतो. हे सत्य आहे बरं का दादांनो. मी काय तुम्हाला कोणावर आरोप करण्यासाठी बसलो नाही. व्यवहारातली ही परंपरा वाढली. पूर्वी लोक पुण्याकरता जगायचे, आता लोक पैशाकरता जगतात. कुणी काही झाला, कुणी काही झाला, कोणत्याही पदावर गेला आणि कोणत्याही मार्गाने जीवनाचा त्याने उत्पन्नाची बाजू निर्माण केली तर त्याच्या डोक्यात एकच खटका असतो, याच्यातून मला काय मिळावं? 2 रुपयाचं उत्पन्न मिळावं, 2 लोकांनी मला जाणावं, 2 लोकांनी मला मोठं म्हणावं, माझी प्रतिष्ठा वाढावी, माझी प्रसिद्धी वाढावी, मला पदं मिळावीत आणि मला पैसा मिळावा. आणि हेच तर खरं दुखणं आहे. इथून तर दुखणं चालू झालं. राखावी बहुतांची अंतरे. आता हे अभंगात शोभ होतं ना. व्यवहारात काय
पैसा फेको तमाशा देखो. मग हे सगळं जग काय झालंय, एक जग तमाशासारखं झालंय. पैसा असेल तर सगळं आहे, पैसा असेल तर उपचार आहे, पैसा असेल तर जेवण आहे, पैसा असेल तर पाणी आहे, पैसा असेल तर प्रवास आहे. पण फक्त एकच दुःख नाही जगाचं, पैसा असून सुद्धा आरोग्य नाही, पैसा असून सुद्धा दीर्घ जीवन नाही, पैसा असून सुद्धा समाधान नाही, पैसा असून सुद्धा कुटुंबात शांती नाही, पैसा असून सुद्धा प्रतिष्ठा नाही. आणि मग इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. इथं माणसाला कळायला लागलं की खरं काय, खोटं काय, चांगलं काय, चुकीचं काय, योग्य काय, अयोग्य काय. पण तरी माणसं पैसा, प्रतिष्ठा, पद, प्रसिद्धी याच्या पायी वेडी आणि आंधळी झाली. बरोबर का, दोन वाक्य नीट लक्षात ठेवा, वेडी आणि आंधळी. आता एखादा जन्मांध असेल आणि त्याला जर काठीने चालायचं शिक्षण मिळालं तो इथून मुंबईला जाऊन तो एकटा परत येऊ शकतो. बघा तुम्ही, अनेक जन्मांध असतात, त्यांना काही दिसत नाही, त्यांची काठी ते बरोबर पुढं काय आहे ते सांगतात. ते कोणत्याही रस्त्याला न जाऊ देत, त्यांच्या दळणीच्या रस्त्याला ते काठी टेकवित नाहीत. ते बघा तुम्ही चालताना, आपण चांगले डोळस माणसं ठेचाळतो पण ते ठेचाळत नाहीत. पण ज्याला पैशाने आंधळं केलं, ज्याला प्रसिद्धीने आंधळं केलं, ज्याला प्रतिष्ठेने आंधळं केलं, ज्याला पदाने आंधळं केलं, या आंधळ्यांना काही दिसत नाही. म्हणून तर संत कबीर एका दोह्यामध्ये खूप सुंदर सांगतात, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामत करते, जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माँ या बाप भाई जोरू और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मीठा न बोले, बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधु, सुनना है तो सुन ले यारो नहीं तो खावे गोता. कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो नहीं तो खावे गोता. फार मोठी शोकांतिका आहे की पालात राहणाऱ्या मुलांचे लग्न थांबत नाही. त्यांना 20व्या वर्षी लग्न आणि 22व्या वर्षी मुलं होतात. आणि महालात राहणाऱ्या माणसाचे 40व्या वर्षी वधू संशोधन केंद्रात नाव नोंदलं जातं. कोणता संसार, लोकांचं उगून आलं याचा अजून पाळी घालायची पडली. कोणता हो जगाचा अंदाज आहे, कोणत्या जगाचा अंदाज आहे, कोणत्या जगात जगताय तुम्ही. लोक म्हणले अहो माझे पोरं आता लग्नाला येईल, हा म्हणतो मी आता चाललंय माझं, एक PhD झालेली मुलगी आली आता. एका ठिकाणची गंमत थोडीशी या जगतातल्या नवीन व्यवहाराची आणि नवीन व्यवस्थेची सांगतो सर. आता हे थोडं विनोदात बोललं की लोकांचे पटतं. एका मुलीला पाहायला नवरदेव आला. आता मुलीच्या नवऱ्याची आकर्षण मुलीच्या आईला सगळ्यात जास्त असतं ना, किंवा नवरा कसा असेल, नवरा कसा दिसतो. त्या मुलीपेक्षा मुलीची आई अधिक हक्काने डोळसपणे पाहत असते की नवरदेव कसा आहे. एका ठिकाणी सर नवरा मुलगा मुलीला पाहण्यासाठी नवरीच्या घरी आला. जसा दारात आला नवरीच्या आईने पाहिलं, तिला चक्कर आली, बेशुद्ध झाली. 2 मिनिटं लोकांनी पाणी वाजलं, शांत केलं. ती बोलली काही ना घाबरू नका, काही ना घाबरू. बाई तुला चक्कर का आली. बाईनी उत्तर दिलं, अहो जो माझ्या मुलीला पाहायला आला ना हा 20 वर्षापूर्वी मला पाहायला आला होता. बघा उत्तर नीट ऐकून घ्या. म्हणजे हे वधू संशोधनाचं कार्य त्याचं 20 वर्ष पूर्ण झालं नाही तोपर्यंत तिला मुलगी झाली, ती लग्नाला आली आणि हा परत तिला नवरा म्हणून तिच्याकडे संशोधनासाठी आला की मला ही मुलगी पटेल का पसेल. ही कोणती व्यवस्था आहे, हा कोणता समाज आहे की जिथं गुण कमी पाहिला जातो आणि वाण जास्त पाहिला जातो. गुण माणूस जगतो गुणाने, वाणात काही नाही बाबा.
एखादा उंच असेल, एखादा बुट्टा असेल, पहिल्या लोकांनी आंधळे सांभाळले. अशा कित्येक मुली मी दाखवत तुम्हाला की ज्यांचं लग्न बापाने आंधळ्याशी करून दिलं आणि त्यांचा संसार कडेला गेला. कित्येक पांगळ्याचे लग्न धडधाकट मुलीचे झाले, कित्येक पांगळ्या मुलीशी कित्येक धडधाकट नवऱ्यांनी लग्न केले आणि प्रेमाने संसार केले. संसाराला काहीच लागत नाही, फक्त प्रेम लागतं, प्रेम. आणि प्रेम नसलेला वृक्ष संसार किती पैसे देऊन लग्न केलं, किती हुंडा देऊन केलं, जिथं प्रेम नाही, जिथं ओलावा नाही, जिथं माया नाही, जिथं ममता नाही, जिथं वात्सल्य नाही, तिथे काहीच नाही. तो संसार म्हणजे एक लॉजिंग आणि बोर्डिंग आहे. याच्या पलीकडे आमच्या धर्मात त्याचं उत्तर काही नाही आहे. आणि म्हणून तर लग्न व्यवस्थेमध्ये नवऱ्याला नवरदेव म्हटलं जातं आणि नवरीला नवरदेवी म्हटलं जातं. एका देवाचं एका देवीशी लग्न लावलं जातं आणि तो लक्ष्मीनारायणाचा जोडा या जगामध्ये देव आणि देवीसारखा जगावा अशी अपेक्षा ठेवून विवाह संस्कार केला जातो. मग आता नीट ऐक, लग्न संस्कार आहे. कोणत्या लग्नात संस्कार झाला? कुणी पाहिला? कुणी सप्तपदी पाहिली, कुणी सुन्मुख पाहिलं, कुणी झाल घेतली, कुणी अग्नीच्या साक्षीने फेरे घेतले. आणि त्याला साक्षीदार कोण होता? ती बामण एका कोपऱ्यात जातो, तो म्हणतो भाऊ एक काम करा ना, एक सप्तपदी 2 मिनिटाचा. हा म्हणतो नाही, मला भेटायला लोक आलेत, मला भेटायला लोक आलेत, मला त्यांना भेटायचं. ते भेटायला आलेत म्हणजे तुझ्या संस्काराला साक्षीदार आलेत. देव, ब्राह्मण, अग्नी आणि समाजाच्या साक्षीने विवाह का केला जातो? कारण उद्या जर काही तांत्रिक अडचण आली तर एवढ्या सगळ्यांची साक्ष त्याला घटस्फोटापासून दूर करण्यासाठी जबाबदार असते. पण आम्ही तर उलटे निघालो. आम्ही तर यांच्याकडे विचारही केला नाही. आम्ही पुढे जेव्हा घटस्फोटाचा दावा दाखल करतो तेव्हा लग्नाला कोण कोण होते, कोणाला पत्रिका दिल्या, कुणी कुणी माझ्या लग्नात आशीर्वाद दिले, यांना कधी बोलवलं आपण परत की बा आमचं मोडायला लागलं संसार? आम्ही आमच्या मनानेच मोडतो, आमच्या मनानेच भांडतो. अरे नाही, प्रत्येक बायको नवऱ्याने लक्ष्मी म्हणून सांभाळावी आणि प्रत्येक बाईने नवरा नारायण म्हणून सांभाळावा. बस, याच्या पलीकडे काही नातं नाही. कारण लक्ष्मी नारायणाचं नातं हे विश्वासाचं नातं आहे, हे श्रद्धेचं नातं आहे, हे प्रेमाचं नातं आहे आणि हे जन्मोजन्मीचं नातं आहे. नवरा बायकोच्या नात्यात जन्मोजन्मीचा संस्कार जर घातला तर वाद होणार नाही, एकमेकाविषयी दुर्भावना निर्माण होणार नाही, एकमेकाची शंका येणार नाही. जन्मोजन्मीचं पुण्य, याचा जन्मोजन्मीचा हिशोब फक्त एका शास्त्रात मांडलाय आणि ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. आम्ही जन्माला येतो म्हणजे मागच्या जन्माचं पुण्य संचितामुळे येतो. हे काय कायचं बरं? एखादा डॉक्टर म्हणतो काय राव तुम्ही येड्यात काढिता आम्हाला. अहो मला कळतं याला हार्ट अटॅक आलाय, याला MI आलाय, याला एंट्रियर वॉल इन्फेक्शन आहे, याला असं करायचं. डॉक्टर साहेब बरोबर आहे तुमचं, तुम्ही खात्री द्याल तुम्हाला याचा उपचार केल्यावर हा 100% जगेल म्हणून? नाही, ते नाही सांगता यायचं, याचे चान्सेस आहेत. पण सांगाल तुम्ही मला की याला जर आपण तुम्ही म्हणता तसा इलाज केला तर हा मरणारच नाही? नाही, प्रयत्न करू, पण प्रयत्नाला यश कधी येईल नाही ते सांगता येणार नाही. पण असा प्रयत्न होऊ शकतो. शाश्वत काय आहे? धर्मशास्त्र हे एकमेव शाश्वत शास्त्र आहे. बाकी आमचे सगळे शास्त्र हे अशाश्वत आहे. कारण हा जन्म सुद्धा अनित्य आहे, नित्य नाही. फार उदाहरणं जगामध्ये दृष्टांताची दिली गेली की माणूस का मरतो याचं कोणाला उलगडलेलं आहे. काही चहा पिता पिता कप हातात बशीत चहा ओतला, हातात धरलं आणि बस तो चहा प्यायचं त्याच्या हात गेले. काही लोक झोपेत गेले. आमचे अब्दुल कलाम धार्मिक आणि विज्ञाननिष्ठ होते. स्टेजवरती सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करता करता गेले. एवढा त्यांच्या पाठीमागे राष्ट्रपती असताना शेकडो डॉक्टरांचा ताफा, ब्लड बँकेसकट सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना हजारो डॉक्टरांच्या साक्षीने, लाखो समुदायाच्या साक्षीने स्टेजवर कोसळले आणि क्षणात गेले. मग एवढी मोठी टीम जर आम्ही म्हणतोय की बंद पडलेलं हृदय आम्ही चालू करून दाखवतो, मग का नाही त्यांचं हृदय चालू झालं? का नाही ते पुन्हा जगामध्ये काही दिवस जगले?
याचा अर्थ उपचार हा मर्यादा आहे, जीवनाला मर्यादा आहेत आणि परिणामाला सुद्धा मर्यादा आहेत. या मर्यादा ओळखणं म्हणजेच प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणं आहे. प्रभू रामचंद्र कोण होते? मर्यादा पुरुषोत्तम होते. मर्यादा माहीत असणारे होते. मर्यादा कळल्या पाहिजे. मी डॉक्टर आहे, मला माझ्या मर्यादा कळल्या पाहिजेत. मी वकील आहे, मला माझ्या मर्यादा कळल्या पाहिजेत. मी इंजिनियर आहे, तरी मला माझ्या मर्यादा कळल्या पाहिजेत. मी शेतकरी आहे, तरी मला माझ्या मर्यादा कळल्या पाहिजे. बघा सर, हा अभंग जो निवडलाय ना, तो जाणीवपूर्वक या परिवाराच्या या विज्ञाननिष्ठ समाजाला काही अध्यात्म सांगावं आणि काही हिंट मिळावी, काही ट्रेलर या रूपामध्ये या प्रवचनातून काही पुढील दिशा जीवनाची अभ्यासण्यासाठी मार्ग मिळावा म्हणून निवडलं. विषय काय सांगितला तुम्हाला? मेल्यानंतर आपल्या सगळ्यांना यमदरबारात जावं लागतं. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी गरुड पुराण वाचलं असेल त्यांना कदाचित याची थोडीफार ओळख असेल. किती लांब आहे यमाचा दरबार? या भूतलावरून, या यशोधनगर पासून यमाचा दरबार कुठे भरतो? इथून 3860 योजन अंतरावरती यमाचा दरबार भरतो. किती अंतरावर भरतो? 3860 योजन अंतरावर यमाच्या दरबारात प्रत्येकाला मेल्यानंतर हजर होण्याची नोटीस निघते. जसं आपल्याला कोर्टाची नोटीस निघते, आपल्याला एखादी थकबाकीची नोटीस निघते, जशी आपल्याला शाळेमध्ये नोटीस निघते, जशी आपल्या कार्यालयातून आपल्याला एखाद्या दिवशी कारणे दाखवायची नोटीस निघते, तसं या धर्मशास्त्राप्रमाणे ज्याचा ज्याचा मृत्यू झाला, ज्याचा ज्याचा जीव या देहापासून वेगळा झाला, त्या सगळ्यांना नोटीस काढली जाते की वर्ष श्राद्धाच्या दिवशी यमाच्या दरबारात हजर व्हा. 3860 योजन. आता जरा ग्रहपाठामध्ये काही विषय ठेवा ना. तुम्हाला किलोमीटर माहिती आहे, मैल माहिती आहे, तुम्हाला कोस माहिती आहे, तुम्हाला प्रकाश वर्ष अंतर पण माहिती आहे. मग जरा पुस्तकं निवडा, पुस्तकं वाचा आणि एक योजन अंतर किती असतं याचा अभ्यास ग्रहपाठात ठेवा. कारण आपली ही मॅच थोडी छोटी आहे, 20-20 मॅच सारखी. आपली बॅटिंग फक्त 55 मिनिटाची आहे, ज्यातले 15 मिनिटं होऊन गेले, 40 मिनिटं बॅटिंग राहिली आपली. आता मग एवढं लांब अंतर आहे, याचा देह ठेवलेला आहे. याच्याबरोबर काय काय गेलंय? याच्याबरोबर फक्त 3च गोष्टी गेल्यात. 3च गोष्टी गेल्यात बरं का. याच्याबरोबर गेलाय आत्मा, याच्याबरोबर गेलंय मन आणि याच्या बरोबर गेले आत्म्याचे गुण. किती गेलेत? 3 गोष्टी गेल्यात. याच्याबरोबर गेले आत्मा. आपण म्हणतो याचा आत्मा गेला, याचा आत्मा परात्म्यात विलीन झाला, याचा देह पंचतत्वात विलीन झाला. हे असे डायलॉग असतात. पेपरला बातमी आली की यांचा देह पंचतत्वात विलीन झाला. आता विलीन झाला का मलिन झाला याचं चिंतन आपल्याला काही माहीत नसतं. आपण अन्नदान का करतो, 10वा का घालतो, 7वा का करतो, 9वा का करतो, 10वा दिवस का करतो, 13वा का करतो, 14वा का करतो, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आपण फक्त खर्च करतो. म्हणतो माझ्या बापासाठी मी खर्च केला. ज्याचा बाप उपाशी राहून मेला त्याचा 10वा गुलाबजामुचा घालतो. आणि लोक वा काय माणूस आहे, काय प्रेम. अरे बाप मेला, कशाने मेला माहिती आहे तुम्हाला? बापाला खायलाच भेटलं नाही, त्याचा 10वा गुलाबजामुचा घातला. आता समाज आहे. काय चाललंय माहीत नाही, कशासाठी चाललंय माहीत नाही, वर्ष श्राद्ध का घालायचं माहीत नाही. मग थोडं ऐका ना. माणूस गेल्यानंतर त्याचा आत्मा 10 दिवस त्याच गावामध्ये राहतो. म्हणून तर आपण ज्यांनी पाणी पाजलं त्यांनी येस ओलांडू नये, त्यांनी घर सोडू नये. याचे 2 अर्थ आहेत बरं का. दारोडकर साहेब 2 अर्थाने सांगितले. आता याचा बाप मिळाला, लोकांना याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली.
आणि याचा बाप मेला म्हणून लोक याला भेटायला घरी येते आणि हा गावात बोंबला थिंडत बसेन, मग त्या लोकांचं किती नुकसान होईल. म्हणून ज्याचा बाप मेला तो किती जरी बिझी असला, बरोबर वाक्य नीट ऐकून घ्या. नाही तर एखादा म्हणतो व्यापार धंदा बुडून माझा, मोठी रूप पुडतील, मी जाऊन आलो, मी सही करून आलो, मी ऑफिस जाऊन आलो. अरे तुझा बाप मेलाय, हे लोक रजा काढून तुला भेटायला आलेत आणि तू म्हणतो मी 5 मिनिटात आलो आणि कर्तव्य श्रेष्ठ आहे. अरे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. ते इथले लोक काही बिनकामाचे म्हणून आलेत का, मी बिनउद्योगाचा म्हणून बसलोय. मी एक तर 10 दिवस कुंभमेळ्यात होतो, 10 दिवस तिकडे गेलो, माझी पार लोकांनी पार जाम केले सकाळपासून. मी कालच आलोय सकाळी, काल दिवसभर तर मला सुधरत नव्हतं, डोळे झाकून पेशंट तापसले. काल रात्री 8 घंटे झोप घेतली आणि सकाळी 5 वाजता ओपीडी चालू केली. डॉक्टर साहेबांचा मला 10ला फोन आला, निघाले का, त्यावेळेस 80 पेशंट मिटिंगला होते. आता मी काय करावं बो, डॉक्टर साहेबांना म्हणलं निघतो. पेशंटला म्हणलं मला एक जरा इमर्जन्सी पेशंट आहे, मी आलोच. आत्ता फोन आला, मेसेज आला कंपाऊंडरचा, 360 नंबर लागलेले आहेत, डॉक्टर साहेब लवकर उरकानी या. मला काम नाही म्हणून मी आलो, तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही आले नाही. हे जग चालतं फक्त भावनेवर, आणि भावनेपुढे कशालाच किंमत नाहीये, कशालाच किंमत नाहीये. भावना आणि भाव यातला फरक ज्याला जाणता आला त्याला जग समजलं. भावनेचा खेळ आहे आणि हा समाज दुर्दैवाने भावना शून्य होत चालला. भावना शून्यता आणि भावपूर्ण. इथं श्रद्धांजली व्हायची आहे, कशी व्हायची आहे, भावपूर्ण. भावपूर्ण म्हणजे काय, कोणता भाव, किती प्रकारचे भाव असतात. आम्हाला साखरेचा भाव माहिती, गुळाचा भाव माहिती, डॉक्टरची फी माहिती, वकिलाची फी माहिती, महाराजाची दक्षिणा माहिती, बामणाची दक्षिणा माहिती. त्याचं काहीतरी आम्ही म्हणजे बार्गेनिंग करू बा. पण या जगात भाव किती आहेत. आता बारीक आहे का बरं का, तुम्ही आम्ही सगळे भक्ती मार्गात आहोत ना. तर भक्ती मार्ग म्हणजे काय याचं तुम्हाला व्याख्या, त्याला लागणारी सामुग्री, त्याची कृती, त्याचा परिणाम आणि त्याची सिद्धी, हे 4 वाक्य फक्त सांगतो. मागाशी सांगितलं ना, गोरे परिवार सुज्ञ आहे, गोरी परिवार उच्च शिक्षक आहे, याचे सगळे नातेगोते उच्च शिक्षित आहे आणि त्यांची सगळी मित्रमंडळी उच्च शिक्षित आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त म्हणता तपिला लगेच कळेल ना. या जगात जगण्याचे एकूण 3 मार्ग धर्मसंमत आहेत. किती मार्ग धर्मसंमत आहेत, 3 मार्ग धर्मसंमत आहेत, बाकी सगळा अधर्म आहे. कोणते 3 मार्ग धर्मसंमत आहेत, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिघांचा मिळून होणारा मार्ग, त्याला भगवद्गीतेमध्ये हा धर्म मार्ग सांगितलेला आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मार्गातून जो जीवन जगतो तो कृतार्थ होतो. आता हे 3 मार्ग कसे, आता एक डॉक्टर MBBS झाला म्हणजे तो काय झाला, ज्ञानी झाला. काय झाला, ज्ञानी. ही हॅज अ नॉलेज ऑफ मेडिकल सायन्स, बरोबर. MDS झाला, काय झाला, ही हॅज अ नॉलेज ऑफ होल डेंटल सायन्स, बरोबर. आता जीवनाचा एक अभ्यास पूर्ण झाला तुमचा सगळ्यांचा. तुम्ही MCOM आहेत, एक अभ्यास पूर्ण झाला. तुम्ही MD आहात, तुम्ही MSc आहात, तुम्ही काय शिक्षण घेतलं असेल तुमचं पुढे पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत तुमचा एक मार्ग जीवनाचा शिकून झाला. आता दुसरा मार्ग शिका, कर्मयोग. कर्मयोग काय, कर्मयोग म्हणजे गाढवासारखं काम करीत राहा. की ओझं टाकलं हेलपाटा घ्या, ओझं टाकलं हेलपाटा घ्या, एखादी फ्रँचाईज घ्या, एखाद्या एजन्सी घ्या, एका कंपनीत कामाला जा, एका जॉबचे 2 रुपयाप्रमाणे असं मरमर काम करा. कधी येतो घरी, थांबा आज अजून 10 जॉब केले ना मला 100 रुपये मिळतील. अशा कुत्र्यासारख्या गाढवासारखं जीवन जगायसाठी दिलं का जीवन नाही. डॉक्टर आहे ना, ओपीडी चांगली चालते ना. एक जण म्हटलं अरे माझ्या वडिलांचं दुखतंय. डॉक्टर म्हटला नाही हो, माझी ओपीडी अजून 2 तास चालेल. अरे वडील म्हणले बाळा मला काहीतरी मार्ग तरी सांग, नाही तर घेऊन तरी जा. थांबा बाप्पा, मी संध्याकाळी येतो, ओपीडी उरकली ना मग तुम्हाला बघतो. संध्याकाळी घरी गेला, बाप मेला. म्हणजे गाव अहो त्यांनी छातीत दुखत होतं आणि मला वाटलं पित्त झालं. मी कुठं माझ्या ओपीडीत, माझा बाप कुठं माझ्या घरी. आणि मी म्हटलं पित्त झालं. अरे नाही ना, तू गेला ना, काय जगात तू एकटा डॉक्टर आहेस. तू डॉक्टर व्हायच्या आधी लोक डॉक्टर नव्हते आणि तू मेल्यावर लोक मरणार आहेत. कर्म सिद्धांत नीट लक्षात घ्या. नाही कश्चित क्षणमपि जातुर्तिष्ठत कर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृती जय तय गुण हे.
बारीक आहे का बरं का, बारीक आहे का. आयुष्यात हे पहिलं आणि शेवटचं प्रवचन असेल की जे तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवील. पहिला सिद्धांत सांगितला ज्ञान योगाचा, तुम्ही सगळे ज्ञानी आहात. गृहीत धरून चाललं की तुम्ही सगळे ज्ञानी आहात. पण एक ओवी सांगतो ज्ञानेश्वर माऊलीची, ज्या माऊलींना आपण ज्ञानराज म्हणतो, ज्यांना 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या, तो योगियांचा योगी, योगीराज, ज्ञानियांचा राजा, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली आपल्या स्वतःच्या ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःचं प्रोफाईल लिहितात. समजलं ना प्रोफाईल काय लिहितात? अल्पज्ञ आम्ही हे आम्हा जेव्हा कळले. कोण लिहितंय? माऊली लिहित आहेत. स्वतःला काय म्हणतायत? अल्पज्ञ. आम्ही 35% पास झाले तरी म्हणतो हा 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 बॅरिस्टर. हा परी बॅरिस्टर गेला का? काय देश चाललाय. 100 पैकी 65 उत्तरं चुकली तरी तो मुलगा पास. कोणाच्या बापाने शिक्षण काढले? कोणी काढलंय? एक डॉक्टर 50% पास झाला, याचा अर्थ त्याला 50% येत नाही. याचं उत्तर कुणी शोधलंय? अरे पूर्वी ऋषी मुनी सर त्यांच्या आश्रमात विद्यार्थी परीक्षेला बोलवायचे. फक्त विद्यार्थी बसायचा, तासभर त्याला विचारायचे कार सुरू ऋग्वेद. ते सुरू करायचा, कार सुरू ऋग्वेद. मध्येच बंद, हो बंद कर. चाल पुराण शास्त्र, विष्णू पुराण सांग, चाल वेद सांग, चाल शास्त्र सांग, सांख्य तत्व सांग. त्याला असे मिनिटाला कोड्यात कोण मरण करोडपतीमध्ये कसे प्रश्न विचारतात त्याला विचारायचे. निकाल कधी लावायचे? एका क्षणात सांगायचे, जा आता तुला ऋषी म्हणून जाहीर करतो. आणि जर त्यांना त्याचं ज्ञान किती आहे आणि त्याला किती गरज आहे हे एका क्षणात सांगायचे. तू परत जा आश्रमात आणि 5 वर्षांनी परीक्षेला ये. किती वर्ष? 5 वर्षांनी. आता आपल्याकडे 5 मिनिटात परीक्षा आहे. 10वी नापास झालेला मुलगा एका महिन्यात काय शिकणार आहे म्हणून तो परत 10वी पास करायच्या लायकीचा होणार आहे. ऑक्टोबरला नापास झालेला मुलगा जर मार्चला परीक्षेला बसला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो त्याच्या ज्ञानात 50% घट होणार आहे, वाढ कधीच होणार नाही. का होणार नाही? कारण ज्ञान ही तपश्चर्येने मिळणारी प्रणाली आहे. ऐकल्याने माणूस हुशार होत नाही, बोलल्याने माणूस हुशार होत नाही. या ज्ञानाचा साक्षात्कार होणं आवश्यक आहे. आता तुमच्यामध्ये बरेचसे प्राध्यापक आहेत ना, बरेचसे शिक्षक आहेत, बरेचसे डॉक्टर आहेत. ज्ञानाचा साक्षात्कार म्हणजे काय? 4 टप्प्याने ज्ञान ग्रहण केलं जातं. कुठे सांगितलं? धर्मशास्त्रामध्ये सांगितलं. पहिला टप्पा आहे श्रवण. ऐकून घ्या. सर सांगतात ना शाळेत, ऐकून घ्या. पण ऐकताना सुद्धा एकाग्र चित्ताने ऐकून घ्या. चित्त एकाग्र असल्याशिवाय परमार्थ सुद्धा घडत नाही, तर कर्म कसं घडणार आहे? आणि म्हणून तर काय सांगितलं? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता जर कामात चित्त नसेल तर ते परमार्थ व्यर्थ आहे, कामात चित्त नसेल तर ते कर्म व्यर्थ आहे. एक ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि गाणं लावलंय, गाण्यात तल्लीन झालाय, त्याला खड्डाही दिसाना, पॅसेंजरही कळाना आणि धडाकला जाऊन. एक डॉक्टर आहे, पेशंट तपासतोय आणि हॅलो हो शेअरचं मार्केट आहे, काय चढलाव रे? अरे तू काय करतोय? तर चाललंय काय? तुम्हाला एक उदाहरण देतो, हे फक्त इथंच विसरून जा बरं का. एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट, सत्य उदाहरण सांगतो तुम्हाला. आमचे मित्र सहकारी, आमच्या शेजारील गावचे पोपटराव पवार. आता त्या परिसरात 25 वर्षापूर्वी तेवढा एकटाच दवाखाना होता, त्यामुळं त्यांच्या सगळ्या गावाला आणण्यास माझ्याकडे डॉक्टरच्या सेवेसाठी यावं लागायचं. म्हणजे हे सगळं स्पष्ट बोलतो बरं. त्यांच्या गावात 2-3 जण असे होते की ज्यांचं काळीज हलकं होतं, शिक्षक होते. कुणी काही मेलं की लगेच त्यांना माझ्याकडे आणावं लागायचं. धडधड होती, डॉक्टर कसं तरी होतं. ते पोरं जवान होते, पैलवान होते, पण काळीज हलकं, त्यांना झोपेची गोळी द्यावं लागायची, बसून ठेवावं लागायचं. आणि मग एकदा सरपंच मला म्हटले, डॉक्टर आपण काय करू, एकदा पुण्याला चांगल्या डॉक्टरकडे जाऊ बरं का. आता तुम्हाला पुण्यातला सगळ्यात श्रेष्ठ दवाखाना नगरसाठी कोणता याचं नाव पण माहिती आहे. मग मी म्हटलं चला आपण जाऊ तिथं. आता ते माझे व्यवसाय बंधू मित्र, त्यांचे वडील, त्यांचा मी शिष्य होतो. म्हणजे त्यांच्या वडिलांचा, ते 90 वर्षाचे असताना सायकलवरती आपल्या क्लिनिकला यायचे. आता हे नाव का घेत नाही, खरं आरोप प्रत्यारोपात मला इंटरेस्ट नाही.
मग मी ठरवलं, त्यांची अपॉइंटमेंट घेतली. म्हणलं सरजी ऐसे मेरे पास 4 मरीज है जिनको फुल चेकअप करना है. फुल चेकअप करना है. फुल चेकअप फार भंगार शब्द आहे बरं का, त्याच्या जास्त दादी लागू नको. आम्ही निघालो सकाळी 9ला. ते सरपंचींना मला म्हणायचे डॉक्टर अपॉइंटमेंट घ्या बरं का. त्यांना वाटायचं एवढा मोठा दवाखाना, हे आपलं खेड्यातला डॉक्टर याचं काय ओळख असेल का नसेल, त्यांना शंका यायची बरं का. मी पार त्या यारोड्याच्या ते कॉपरानं जाईपर्यंत फोन केला. हो सर आहे ना तुम्ही नक्की उपडीत, म्हणजे मी तुमच्याकडे एवढा आशेने यायचो आणि जर काय झाली तर माझी इज्जत जायची आणि यांचा हिरमड व्हायचा. गेलो आतमध्ये. मग आत बसलो. त्याच्या पुढे असा मोठा स्क्रीन होता. त्यांचा शेअर मार्केटचा अभ्यास चालू होता डॉक्टरांचा बरं का. मोठे डॉक्टर फार अभ्यास चालू होता. मी गेलो, आया सुनील आया बैठ चाय लेगा. बोला मग काही कुछ नहीं लेगा, मेरे साथ 4 लोग हैं, VIP लोग हैं. ऐसा है का, बुलाओ उसको. बोले एक को बुलाओ. अरे सबको बुला ले, क्या करे बरोबर का. तू बघा नीट आहे का स्टोरी. बोलवले बसवले समोर. त्याचा आपला अभ्यास चालू. मला म्हटलं आत TV बंद करील. मग TV बंद केलं. शेवटी येडं झालेलं माणसं का येड लागलं तर पैशाचं आणि शेअरचं ना. भले मेले. अरे कित्येक आता मी माझ्या उपडीत सर तुम्हाला सांगतो, एक व्यापारी होता. तेव्हा मला छातीत जळजळ होती. मी म्हटलं साहेब 1 मिनटं BP चेक करतो. अगं एखादी गोळी द्यायला म्हटलं, माझा आज धंद्याचा टाईम आहे, आज बाजार आहे. मी म्हटलं BP तर चेक करतो. BP चेक केला. मी म्हटलं अरे ECG तर काढतो. माझ्याकडे पोहणी पण नाही. म्हटलं पैसे नसू दे राव, मी सांगतो ECG काढतो. ECG काढला. म्हटलं शेठ अच्छा दिवस दुकानात जाऊ नका, थांबा जराशी. मी म्हणतो तसं आहे का, येडे का डॉक्टर साहेब, अहो आज धंद्याचा टाईम आहे. आणि माझं ऐकलं नाही. मग म्हणलं गोळी तरी द्या. मी 4 वेळा विचार केला, ज्यायला गोळी द्यायचो आणि काय झालं आम्हाला याच्या गोळीनेच गेलो. मी म्हणतो नको भाऊ शेठजी तुम्ही काय करा, दूध बीत घ्या जा. आणि त्याला दुपारी परत फोन केला, अहो कसं काय बरं आहे का तुमचं. तो म्हणतो एवढी गर्दी मी दुखणंच विसरलो. आणि संध्याकाळी त्याच्या नोकराचा फोन आला, अहो शेठला कसं तरी होतंय, तुम्ही येता उपडीमध्ये. अहो म्हणलं शेठला दवाखान्यात आणावं लागेल, त्यांचं ECG काढावं लागेल. आणि मग गाडी काढली. दवाखान्यात आणता शेठ गेले. आणि म्हणलं का बरं, तुम्हाला सकाळी म्हणलं होतं ना. नाही ना धंद्याचा टाईम होता. म्हणजे कित्येक लोक धंद्यापायी मेले. तेच जर डॉक्टरचं ऐकून थांबले असते, आराम केला असता तर कदाचित जगले असते ना. कारण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न विना परमेश्वर कोणालाच भेटला नाही. मग मी म्हटलं हे सरपंच ते अमके. ए सुनील इसको क्या करना है रे, एंजियोग्राफी CT MRI. अहो म्हणलं सर याला पहिल्यांदा हात तर लावा, याची नाडी तर बघा, कमीत कमी एवढं तर करा का. माझ्यासाठी पाया पडतो. त्यांना बाजूला घेतलं. म्हणलं हो सर इज्जतीचा पंचनामा करू नका, म्हणजे तुमच्याकडे काय फक्त आम्ही अशाच कामाला आलो का. तुमचा अनुभव तुमचं ज्ञान याचा वापर तर करा. अच्छा. मग त्याच्या असिस्टंटला बोलवलं. मला असिस्टंट तर कमीत कमी अनोळखी माणसाला बोलवलं म्हणजे लोकांचा प्रभाव पडतो. रोजचाच म्हणून त्याला कोण रडं, रोजचाच माणूस त्याला कोणी किंमत देत नाही. म्हणजे आपल्याकडे म्हणते ना घर की मुलगी दार बराबर, तसं झालं. मग त्यांनी BP चेक केलं. म्हणलं सर त्यांनी करू द्यावं, तुम्ही कमीत कमी हात तर लावा यार. सुनील अपने पास पैकेजेस चलता है, ऐसा कुछ होता नहीं. मग ते सरपंच वैतागले. ते म्हणले हा मुख्य डॉक्टर आहे खरीदला. म्हणले हेच मुख्य आहे, पण हे मुख्य काही करीत नसतात, हे करून घेत असतात. म्हणलं कमीत कमी एक काम करू सर, इथले जे हुशार आहेत त्यांच्याकडे आपण दाखवू. नाव म्हणले यांचं नाव खूप ऐकलं होतं, यांना भेटायचं. मी बाजूला घेतलं. म्हणलं सर पाया पडतो भाऊ, कमीत कमी तुमच्या नाडी हातावर ठेवा. तुम्हाला काही समजू अगर ना समजू, पण तेवढं तरी करा. आणि मग त्यांनी तेवढं काम केलं माझ्यासाठी. मग ते पोरं दिवसभर तिथून या मशनीत घाल त्या मशनीत घाल सगळीकडून काढून आणले. आणि मग संध्याकाळी परत या डॉक्टरकडे गेलो. ते डॉक्टरने सगळं पाहिलं. 20-25 हजार बिल झालं 15 वर्षापूर्वी. आणि ते म्हणले ते कुछ नाही होगा. आता मला म्हणले मग तो मालूम था यार तुने लाया कुछ नाही. अहो म्हणलं सर तू त्यासाठी नाही आणलं. तेव्हापासून कुणी मेलं तरी त्यांना काही होत नाही. त्या 5 पैकी 4 जिवंत आहेत, पण ते स्वतः मध्ये उचली देत आणि स्वतः आता अग्निकर्माला हजर राहतात. सांगायचं तात्पर्य काय की ज्ञान असणं म्हणजे व्यवहार करणं असं नाही. तुम्हाला व्यवहारात ज्ञान इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि इम्प्लिमेंटेशन हे काम धर्म शिकवतो. फार हुशार आहे आणि तुम्हाला करताच येत ना काय. एक डॉक्टर आहे, एका ST मध्ये बसलाय आणि त्याच्या शेजारच्या एकाला छातीत दुखायला लागलं. अरे हा डॉक्टर म्हणतो तुला ECG करावं लागेल. अरे डॉक्टर थांब जरा, तू STत आहे, तो STत आहे. ST 1 तासाने एक गावात थांबणार आहे. तुझ्याकडे ज्ञान आहे ना, तू आता कमीत कमी बिन औषधाचं काहीतरी कर. त्याला खिडकीपाशी बसव, त्याला म्हण लांब श्वास घ्या, त्याला सांग तुला काही व्हायचं नाही. त्याला आश्वासन पुढाऱ्यांपेक्षा डॉक्टरच्या आश्वासनाचा उपयोग लवकर होतो.
त्याला म्हण तुला काय व्हायचं नाही, मी डॉक्टर आहे, मी असे अनेक पेशंट पाहिले. तो कमीत कमी दम सोडणार नाही. लईच तुझ्या देखत त्याची छाती बंद पडायला लागली तर छाती दाब, त्याला आपल्या पंपिंग कर. किमान तुझं ज्ञान तर वापर ना. नाही हो मी केलं असतं बरं का, माझ्याकडे सगळी सुविधा आहे, पण आता मी काही करू शकत नाही. तो मूर्ख आहे का शहाणा आहे तुम्ही छापा बरं का, मी काय कोणाला म्हणत नाही. पण लक्षात ठेवा, जो आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा, अनुभवाचा वापर प्रत्येक ठिकाणी करतो तो खरा परमार्थिक असतो. त्याला गरज नाही. बघा ही फार मोठी विद्या प्रणाली आहे. आणि म्हणून तुम्हाला मी काय सांगत होतो की ज्ञानयोग, दुसरा कर्मयोग. हा कर्मयोग काय आहे लक्षात घ्या. कर्म करणे म्हणजे त्याच्या मोबदल्याच्या दृष्टिकोनातून करणे असे नव्हे. एक सुभाषित तुम्हाला मी सांगतो, कर्म सिद्धांताचं सुभाषित सगळ्यांनी पाठ करा. क्वचित धर्म, क्वचित अर्थ, क्वचित यश, क्वचित मैत्री, कर्माभ्यासे क्वचितेची कर्म नास्ती निष्फला. कोणी असू दे, तुम्ही डॉक्टर असाल, वकील असाल, इंजिनियर असाल, प्राध्यापक असाल, व्यापारी असाल, व्यावसायिक असाल, शेतकरी असाल, कुणी असाल, हे वाक्य आयुष्यात लक्षात ठेवा. क्वचित धर्म, एखाद्या कर्मातून तुम्हाला धर्म घडेल. धर्मो रक्षती रक्षिता. क्वचित अर्थ, काही ठिकाणी पैसा मिळेल तुम्हाला, लोक पैसे देतील तुम्हाला. क्वचित यश, एखादं कर्म केलं आणि ते जर सक्सेस झालं तर यशाची शिखरावर तुम्ही बसाल एका छोट्याशा कर्मामुळं. कर्म फार छोटं असेल. बघा ज्यांना हे पुरस्कार मिळाले ना आपल्या राष्ट्राचे शौर्य पदक, आता ते तर तुम्ही म्हणाल मी पण केलं असतं, पण त्या प्रसंगावधान राखून त्यांनी केलेले ते कर्म त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवायला कारणीभूत ठरलं. कर्म छोटं होतं पण त्या प्रसंगाला राखून सर्वात श्रेष्ठ म्हणून गमतलं गेलं. हे बघ रामायणामध्ये उदाहरण आहे ना, कैकेयी दशरथाची सगळ्यात आवडती राणी होती, सगळ्यात सुंदर राणी होती आणि सगळ्यात कोमल राणी होती. पण एका ठिकाणी रथाचा आख तुटून पडला. वाक्य नीट ऐकून घ्या बरं का. आख तुटून पडला. त्या जंगलात ना सुतार होता, ना फॅब्रिकेटर होता, ना कारागीर होता, ना लाकूड होतं. तिने आपला हात रथात घातला आणि आख म्हणून आपला हात त्या रथाला जोडला आणि तो रथ चालू लागला. कर्म काय? हात घातला. तुम्ही म्हणाल मी तर दोन्ही घातले असते, पण त्या क्षणी ती बुद्धी परमार्थिक बुद्धी आहे, तिने ती वापरली आणि त्याचा परिणाम तो राजा त्याच्या त्या क्षणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतलेल्या सहकार्यामुळे तो राजा खुश झाला आणि दुर्दैवाने तिला 3 वर देऊन बसला. तोपर्यंत ती हुशार होती, तोपर्यंत ती शहाणी होती, पण काही मिनिटा करता तिच्या बुद्धीला भ्रमिष्ट केलं त्या मंथरेनी आणि त्या मिनिटापुरती ती भ्रमिष्ट झाली. त्यानंतरही ती पश्चाताप पावली आणि त्याआधी ती रामाची भक्त होती. लक्षात ठेवा, वाक्य नीट लक्षात ठेवा. आपण सुद्धा काही वेळ भ्रमिष्ठासारखे करतो, काही वेळ त्याच्या आधी आपण चांगले असतो, त्याच्यानंतर पण चांगले असतो, पण काही वेळ भ्रमिष्ठासारखे करतो. आणि तो भ्रमिष्ठपणा आपल्या कुठल्या तरी स्वार्थापोटी असतो. लक्षात ठेवा. आणि कर्मयोग काय आहे की तो माणसाला प्रसिद्धी देऊ शकतो, तो माणसाला यश देऊ शकतो, तो माणसाला अनुभव देऊ शकतो. बघा खाजगी शिकवण्या घेणारे शिक्षक असतात ना, यांना सरकारी नोकरीत मेरिट नसतं म्हणून त्यांना नोकरी लागत नाही, म्हणून ते पर्याय म्हणून खाजगी शिकवणी चालू करतात. मग गल्लीतले 2 मुलं गोळा करतात, त्यांना मुलांना सांगतात की त्या क्लासची फी 1000 रुपये ना, मी 100 रुपये शिकवतो. मग ते नवीन मुलं तपश्चर्येसाठी त्याच्याकडे शिकायला येतात. हा जीव तोडून शिकवतो आणि याचं पूर्ण एकाग्र चित्ताने शिकवतो. शेवटी जीव तोडून शिकवलं की दगडाला सुद्धा अक्कल येते. ही विद्या आहे, ज्ञान आहे. म्हणून तर जनाबाई म्हणते, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानासी, ऐसा वर्या टिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा,
वाचील जो कुणी जणी त्याशी लोटांगणी. या जगात विद्या आणि ज्ञान अशी गोष्ट आहे ज्याचा IQ 0 आहे त्याला सुद्धा विद्यावाचस्पती करण्याची ताकद या ज्ञानशास्त्रामध्ये आहे. मुकाम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपादधम वंदे परमानंद माधव. तो क्लास हळूहळू चालतो. मग कमीत कमी फी मध्ये आहे म्हणून सुरुवातीला लोक प्रवेश करतात. एक दिवस त्याच्यातला एखादा मुलगा पहिला येतो आणि मग तिथून पुढं याचा कार्यक्रम चालू होतो. हा जाहिरात करतो आणि मग ज्याचा पहिला मुलगा तुझ्या क्लासमध्ये पहिल्यांदा दाखल झाला त्याचा दुसरा मुलगा तो घेऊन येतो. हा म्हणतो तुला माहिती का माझी फी ₹1,00,000 आहे, 50,000 रुपये ॲडव्हान्स द्यावा लागेल. बघा विसरतो. याने पहिला मुलगा माझं ज्ञान माहीत नसताना अनुभव नसताना घातला. तो म्हणतो सर अहो मी पहिला मुलगा तुमच्याकडे घातला होता, तुम्ही मला माझ्या मागं लागले होते. तो म्हणला ती परिस्थिती तशी होती, आता माझ्याकडे वेटिंग आहे, क्लासला वेटिंग आहे. मग हा तीच विद्या त्या क्लासमध्ये जाताना दुसऱ्या मुलाला म्हणतो 50,000 फी भरावं लागेल. बरं त्याच्याही पुढं सांगतो बरं का, त्याच्याही पुढचं उदाहरण. क्लासमध्ये मुलं बसलेत, ज्यांनी फी भरली नाही उभा राहा, 5 मुलं बिचारे भामट्यासारखे उभे राहिले. प्रश्न भरपूर आहे गो, कुटुंब आहे, कोणाला आजार असेल, कोणाला अडचणी असेल, बाहेर व्हा, फी भरल्याशिवाय बसायचं नाही. तुझ्या बापाने शिकवलं काय? एकदाच बोलणारा माणूस 100 ऐकलं काय आणि 1000 ऐकले काय? तुझा काय बॅलन्स उडवायचा आहे? बाहेर फी भरल्याशिवाय यायचं नाही. कोणतं ज्ञान, कोणती विद्या आणि कोणता कर्मयोग आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभी माते संग असतु अकर्माणी. कर्म करत राहा. जे मिळेल ते घेत राहा, मिळत राहा. त्याच्या मागे लागू नका. लोक देतील ते घ्या. आणि म्हणून तर तुकाराम महाराज कीर्तन करणारे आमच्या महाराजांना सांगतात, ज्या गावी करावे कीर्तन त्या गावीन सेवावे अन्न. दाना चट्टा आपल्या बैलाशी ढोराशी नाही मागू. आणि शेवटचं शरण सांगतात, परमार्थी द्रव्य देती घेती. वाक्य नीट आहे का सर? परमार्थी द्रव्य देती घेती दोघेही नरका जाती. बघा याच्या पलीकडे काही असं स्पष्ट शब्द सांगायची गरज नाही. देती घेती, देणारही नरकात आणि घेणारही नरकात जाणारे. म्हणून नरक यातना भोगू नका. कर्म सिद्धांत नीट समजून घ्या. आणि शेवटचा सिद्धांत सांगतो तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग हा स्वतंत्र मार्ग नाही. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा. संसारात राहून भक्ती करायची. म्हणजे बस संसार चालू आहे, भरणं चालू आहे आणि हा म्हणतो पुढच्या वेळेस घेऊ संपूर्ण. एवढा एक भक्ती मार्ग सांगितला असं ना, यांचे जरा डोके जागेवर गेले असे. भक्ती मार्ग काय आहे 2 मिनिटात सांगतो. थोडंसं वेळ गेला आणि तेवढे झाले 11:55 12ला संपून टाकू बस. आता भक्ती मार्ग नीट ऐकून घ्या. भक्ती मार्ग डॉक्टरला गरजेचा आहे, भक्ती मार्ग व्यापाऱ्याला गरजेचा आहे. ज्याच्या हातात अधिकार आहे त्याला भक्ती मार्गाची गरज आहे. बरोबर का? वाक्य नीट आहे का? ज्याला अधिकार दिला, समजा बायको नवरा आहे, अधिकारी कोण आहे? नवरा अधिकारी आहे, त्याला भक्ती कळायली पाहिजे. एक 5 लोकांचा समूह एका ड्रायव्हर बरोबर गावाला चाललाय. भक्त कोण असावा? भक्त ड्रायव्हर असावा. एक दवाखाना आहे, 100 पेशंट बसलेले आहेत, भक्त कोण असावा? डॉक्टर भक्त असावा. एक शाळा आहे, 50 विद्यार्थ्यांचा वर्ग भरलेला आहे आणि एक शिक्षक उभा आहे, भक्त कोण असावा? भक्त शिक्षक असावा. एक कलेक्टर आहे आणि पूर्ण जिल्ह्याची जनतेचा आदेश काढण्याचा अधिकार त्या कलेक्टरला आहे, भक्त कोण असावा? भक्त कलेक्टर असावा. आणि जर भक्त कलेक्टर नसेल आणि अख्खी जनता भक्त आहे, काय उपयोग आहे? अख्खे पेशंट भक्त आहेत आणि डॉक्टर मात्र भक्त करत नसेल, काय उपयोग नाही. तिथे फक्त आणि फक्त व्यवहार घडेल, परमार्थ घडणार नाही. आणि म्हणून तर तुकडोजी महाराज म्हणतात, हे प्रार्थना गुरुदेव से
यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। हम न रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है। हमें पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सत कर्म की, हो चीड़ जुटे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करने को दास की, परवाह नहीं हो जान की। छोटे न हो हम बुद्धि से, हो विश्वमय से ईशमय, प्रेममय और ज्ञानमय, जगदेवमय जगदीशमय, हर इंद्रियों पर ताप कर हम वीर हो, अति धीर हो, उज्ज्वल रहे सर से सदा निज धर्म रत गंभीर हो। ये डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का, निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का, गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, हो ब्रह्म विद्या का उदय यह जी तराने के लिए। अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वथा, अध्यात्म की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास में गम रहे, गर मौत भी आएगी तो सुख दुख में हम सम रहे। आता हिंदी होतं ना, 5 वाक्यात तुम्हाला भक्ती मार्ग सांगतो आणि प्रवचन संपवतो। वेळेचं बंधन फार महत्वाचं आहे, पण विचाराची ताकद पण त्याच्या दुप्पट महत्वाची आहे, म्हणून 5 वाक्यात संपवतो। भक्त कुणाला म्हणावं? खूप लोक भक्त आहेत। मी साईबाबाचा भक्त आहे, मी भोलेनाथाचा भक्त आहे, मी रामाचा भक्त आहे। तू भक्त आहे की नाही याला काही क्रायटेरिया असतात। काय असतात? क्रायटेरिया। भक्त कुणाला म्हणावं? ज्याच्या अंतरंगामध्ये पुढील 5 भाव असतात त्याला भक्त म्हणावा। ज्याच्या अंतःकरणामध्ये या 5 प्रकारच्या भावना असतात त्याला भक्त असं म्हणतात। कोणत्या 5 प्रकारच्या भावना? शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव। शांत भाव म्हणजे काय? शांती रूपे नवे कुणाचा वाईट, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे। शांत, शांतिरस्तु, तुष्टिरस्तु, पुष्टिरस्तु, कल्याणमस्तु। कुणी शिव्या दिल्या तरी शांत, कुणी स्तुती केली तरी शांत, कुणी चांगलं म्हटलं तरी शांत, एखाद्या ठिकाणी नुकसान झालं तरी शांत, एखाद्या ठिकाणी फायदा झाला तरी शांत, एखाद्या ठिकाणी यश आलं तरी शांत, अपयश आलं तरी शांत। शांत राहणं ही ताकद त्याच माणसाला प्राप्त होते की ज्याचा ईश्वरावर विश्वास आहे। ईश्वर निष्ठांची मांडी आहे। विश्वास कुणावर? भगवंतावर। यश मिळालं भगवंताची कृपा, अपयश आलं भगवंताची मर्जी। काय म्हणायचं? त्याची इच्छा। खूप उदाहरणं जगामध्ये आहेत, त्याच्या इच्छेने अपयश सुद्धा आपल्यासाठी फायद्याचं ठरलं। बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो गारुडकर साहेब। मागच्या कुंभमध्ये मौनी अमावस्येला आम्ही रात्री 11 वाजता वाराणसीमधून 150 लोक निघालो आपल्या नगरमधले। आमच्या एका बसला पाठीमागून एका सुमोवाल्याने धडक दिली, मागचा दरवाजा ठोकला आणि आमच्या गाडीचं ते मागची डिक्की लॉक झाली। आम्ही लोकांनी खाली उतरून त्या गाडीवाल्याला थांबवलं, त्यात आमचे 2 तास गेले। किती तास गेले? 2 तास गेले। अनेक लोकांनी शिव्या दिल्या, काय राव डॉक्टर आपण गेलो असतो निघून, काय त्याच्या नादी लागले? आपण गेलो असतो, बरोबर आहे। मग आम्ही रात्री 1 वाजता प्रयागला पोहोचणार होतो, त्याऐवजी आम्ही पहाटे 5 वाजता पोहोचलो। आम्हाला अंधारात काहीच माहित नव्हतं। आम्ही सलग 1 तास 3 किलोमीटर चाललो आणि त्या चालल्यानंतर जिथं आम्ही थांबलो तिथं आम्हाला कळालं की जिथं आम्ही पोहोचलो इथं रात्री 2 वाजता भगदड झाली आणि इथं 200 माणसं मेले होते। तो अपघात आमच्यासाठी सुरक्षा ठरली की आमच्यासाठी उपद्रव ठरला? तो अपघात झाला नसता तर आम्ही 1 वाजता गाड्या पळी तिथं आलो असतो, 2 वाजता त्या भगदडीत असतो। कदाचित त्या मृत्यूमध्ये आमचीही श्रद्धांजली तुम्हाला व्हावी लागली असती। लक्षात ठेवा, प्रारब्ध आणि परमेश्वर यांच्यावर विश्वास असेल तर प्रत्येक प्रतिकूल परिस्थिती अनुकूलतेमध्ये परिवर्तित होते, आणि जर विश्वास नसेल तर प्रत्येक अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिणाम करणारी असते।
पाच भाव, शांत भाव, दास्य भाव, हरीची या दासा, हरी दाही दिशा, दास्य भाव, सख्य भाव. आपण म्हणतो हा माझा सख्खा भाऊ आहे आणि 2-2 वर्ष झाले हा बोला आहे. हा माझा सख्खा नातेवाईक आहे, 1 रुपयाची मदत करत नाही. एक नातेवाईक करोडपती आणि एक नातेवाईक भिकारी. कोणतं नातं सांभाळता ना तुम्हाला? काय नातं सांभाळा तुम्ही? एक भाऊ कर्जबाजारी आणि एक भाऊ सावकार आहे. अरे किमान भावाभावात तरी सावकारकी करू नका. जगायचं तर नीट जगा. अरे एकाची बायको आजारी पडली, डॉक्टरनी सांगितलं कॅन्सर झाला. हा म्हणला माझा भाऊ श्रीमंत आहे, हा भावाकडे गेला. दादा डॉक्टरनी 1 लाख डिपॉझिट सांगितलंय, मला रात्रीतून पैसे पाहिजेत. हा म्हणला अरे पण दिले असते, पण माझा मेवना खालच घेऊन गेला. मग दुपारी यांनी वैतागून जाहीर केलं की माझी जमीन विकायची. जो भाऊ दुपारी म्हणला ना मेवना घेऊन गेला, तोच भाऊ याच्याकडे आला, सक्का भाऊ. म्हणला असं करू, आपण कागद करू आणि तुला लगेच पैसे देतो. कोणता व्यवहार चाललाय? कोणती दृष्टिकोन चाललाय? तुमच्या आमच्यापेक्षा जनावरं बरी, ते तरी कमीत कमी खाऊस तर तरी त्याला वेळ देतात. आपण तर त्याला सुद्धा संधी देत नाही, तो सुद्धा विश्वास दाखवत नाही. नीट शेवटी ऐका. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुरी भाव आणि वात्सल्य भाव, याच्यातून 9दा भक्ती करा. 5 वाक्य संपली. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदना. 9दा भक्ती मार्गाने आचरे. आणि जो 9दा मार्गाने भक्ती करतो त्याला 6 प्रकारच्या संपत्ती मिळतात. 6 संपत्ती कोणत्या? शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. या 6 संपत्ती ज्याला मिळाल्या, असा आमचा स्वर्गवासी अशोकराव तुकाराम गोरे या सगळ्या संपत्तींनी परिपूर्ण होते. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. म्हणून आजच्या तारखेला यांना स्वर्ग मिळेल, मोक्ष मिळेल याची खात्री ठेवतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि सेवा संपवतो. बोला पुंड